Good afternoon, everyone. Today we are going to start with constructor. In last lecture, we have seen object-oriented concept, that is class, object, then static keyword, then polymorphism, inheritance. All these concepts we are covered in last lecture. Today we are going to start with the constructor. So here is a constructor. Yeah. Here it is. So constructor is a special member function mainly used to initialize an object. A constructor has the following three special characteristics. आता constructor काय आहे तर एक जसं फंक्शन असतं तर त्याचप्रमाणे आपण constructor राईट करतो. दोन्हीमध्ये डिफरन्स हा आहे की फंक्शन राईट केल्यानंतर आपल्याला फंक्शन कॉल करायला लागतं. constructor हा ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट इनिशियलाइज करतो तर त्याच टाइमला तो कॉल होतो आणि ते जे काय आपण त्यामध्ये कोड राईट केलाय तर तो एक्झिक्यूट होतो. तर फंक्शन साठी या कंस्ट्रक्टरच्या तीन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट, मस्ट हॅव द सेम नेम ॲज द क्लास नेम. त्याचं नेम म्हणजे कंस्ट्रक्टर नेम आणि क्लास नेम सेम आहे. डू नॉट हॅव रिटर्न टाईप, इट कॅन नॉट बी रिटर्न. त्याला रिटर्न टाईप नाही. जसं फंक्शन मध्ये आपण रिटर्न करू शकतो तर त्याप्रमाणे कंस्ट्रक्टर मध्ये आपण रिटर्न करू शकत नाही. आणि कॅनॉट कॉल मॅन्युअली, इट विल बी ऑटोमॅटिकली कॉल. तर त्याला आपण जसं फंक्शन मध्ये आपण कॉल करतो की ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ऑब्जेक्ट थ्रू आपण कॉल करतो तर तसं आपल्याला कॉल नाही करता येत. जसं आपण ऑब्जेक्ट बनवतो, इनिशियलाइज करतो तर त्या तो ऑटोमॅटिकली कॉल होतो. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर. यामध्ये बेसिक आता इथं दोन टाइप्स आहेत कन्स्ट्रक्टरचे. पहिला आहे तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि सेकंड वन आहे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, तर त्यातला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बघूया. आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं डायरेक्ट एक्झाम्पलच इथे दिलंय बघा. क्लास कन्स्ट्रक्टर पब्लिक इंटिजर a, b आणि हा आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नेम राईट केलाय. आता यामध्ये काय बघा, जसं क्लासचं नेम आहे तेच नेम कन्स्ट्रक्टरचं राहतं. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण एक डिस्प्ले मेथड राईट केली, त्यामध्ये a आणि b ची व्हॅल्यू आपण डिस्प्ले केली. आता कन्स्ट्रक्टर मध्ये काय केले आपण, जस्ट आपण फक्त एक स्टेटमेंट राईट केलंय इनसाइड डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. a ला 15 व्हॅल्यू दिली, b ला 20 दिली आणि इथं पब्लिक व्हॉइड डिस्प्ले फंक्शन दिलं ज्यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यू प्रिंट केल्या युजिंग system.out.println. आणि इथं काय केले आपण, अजून एक क्लास बनवला, त्यामध्ये मेन मेथड राईट केली आणि त्या मेन मध्ये आपण दोन ऑब्जेक्ट क्रिएट केले कन्स्ट्रक्टर क्लासचे. पहिला आहे तो C1, constructor C1 is equal to न्यू constructor आणि C2 is equal to न्यू constructor. C1 डॉट डिस्प्ले आणि C2 डॉट डिस्प्ले. आता हा प्रोग्रामचा आउटपुट आपल्याला काय येणार आहे, ज्या व्हॅल्यू आपण दिल्या आहेत A equal to 15 आणि B equal to 20 तर तेच ते आउटपुट म्हणून प्रिंट करेल. पण या व्हॅल्यू आपण कन्स्ट्रक्टर मध्ये राईट केल्या तर तो कन्स्ट्रक्टर ज्यावेळी आपण इथं कॉल केला, म्हणजे बघा कन्स्ट्रक्टर C1 is equal to न्यू constructor, तर त्याच वेळी तो कोड एक्झिक्यूट होतो. ठीक आहे, त्याचं लाईव्ह एक्झाम्पलच आपण बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. इथं मी नोटपॅड फर्स्ट ओपन केलं. नोटपॅड मध्ये मी एक क्लास लिहिला, तर क्लासला म्हटलं मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, आता कन्स्ट्रक्टरचं नाव हे क्लासच्या नावासारखंच आहे, बरोबर ना. इथं देताना डेटा टाइप द्यायला लागतो का, नाही, फक्त पब्लिक ऍक्सेस स्पेसिफायर. जे क्लासचं नाव आहे तेच आपल्याला इथं कन्स्ट्रक्टरचं नाव म्हणून यूज करायचं. इथं मी ओपन केलं, त्याच्या आधी मी दोन व्हेरिएबल डिफाईन केले, इंटिजर a, b आणि इथं त्याला फक्त व्हॅल्यू असाइन केला, a ची व्हॅल्यू 10 आणि b ची 20. आता आणि एक स्टेटमेंट आपण इथं प्रिंट करूया, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. इथं डबल कोट मध्ये लिहिलं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, सेमीकोलन एंडला दिला
आता आपण इथं आणखीन एक मेथड कॉल करूया, राईट करूया, सॉरी, पब्लिक void show. इथं व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायचे. मी दिला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन व्हॅल्यू ऑफ ए इज इथं प्लस ए प्लस and value of b is. आता हे आपल्याला कॉन्कॅट करायचं आहे. इथं मी पुन्हा प्लस साइन दिला आणि लिहिलं बी, इथं सेमिकोलॉन दिला. या व्हॅल्यू प्रिंट झाल्या. आता आपल्याला हा क्लास क्लोज करायचा आहे आणि नवीन क्लास लिहायचा आहे. इथं म्हणलं क्लास, याचं नाव होतं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. मी तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर एक्झाम्पल. ओके, आणि त्यामध्ये आपली मेन मेथड राईट केली, पब्लिक स्टॅटिक void main string args आणि इथं आपल्याला ऑब्जेक्ट बनवायला लागेल डिफॉल्ट कॉन्सचा. तो मी बनवला डिफॉल्ट अंडरस्कोर इज इक्वल टू न्यू. इथं ऑब्जेक्टचं नाव लिहायचं राहिलं, मी लिहिलं C1. ओके, न्यू डिफॉल्ट अंडरस्कोर कन्स्ट्रक्टर. ओके, इथं आता हे ज्यावेळी आपण लाईन देतो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, तर त्याच वेळी इथं आपण कन्स्ट्रक्टर कॉल करत असतो आणि हा कन्स्ट्रक्टर त्यावेळी एक्झिक्यूट होतो. म्हणजे फंक्शन सारखं पुन्हा आपल्याला लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, हा प्रोग्राम आपण सेव्ह करूया. आम्ही जावा प्रोग्राम्स मध्ये नाव आहे प्रोग्रामचं नेम, एक्झॅक्ट क्लासचं नेम आहे तेच पाहिजे आपल्याला. इथं डॉट जावा दिलं आणि फाईल सेव्ह केली. रन करून बघूया. कमांड प्रॉम्प्टला गेलो. आता मला तो पाथ हवा, ई ड्राईव्हला जावा आणि प्रोग्राम्स मध्ये सेव्ह झाले. हा पाथ मी कॉपी केला, पुन्हा CMD ला गेलो, cd कमांड टाकली /d आणि पेस्ट केला. आणि इथं मला तो एक्झिक्यूट करायचा आहे. त्याचं नाव आहे जावा सी, प्रोग्रामचं नाव आहे कन्स्ट्रक्टर, मला वाटते डिफॉल्ट अंडरस्कोर ex डॉट जावा. अरे बापरे, एवढे सारे एरर आले. पब्लिक void show, आता ही आपण कॉलच केली नाही. मी इथं मला लिहायला लागेल C1 डॉट शो. अजून काय राहिलं आपलं, काय म्हणते, पब्लिक अजून एक एरर राहिलेलं आहे. काय म्हणते, मेथड प्रिंटएलएन कॅनॉट, स्पेलिंग चुकलं. ओके, बरोबर आहे. सिस्टम डॉट मेथड प्रिंटएलएन. अरे तो व्यवस्थित केलं मी. सेव्ह हा दुसरीकडे आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर.
इथं सॉरी. ओके, डॉट जावा काढून टाकायचं तिथं आपल्याला आणि जावा सीच्या ऐवजी फक्त जावा द्यायचं प्रोग्राम रन करायला. आणि इथं आलं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर व्हॅल्यू ऑफ ए इज 10 अँड व्हॅल्यू ऑफ बी इज 20. इथं थोडासा स्पेस द्यायचा आहे. ओके, आता समजा मला आणखीन एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करायचा आहे, तर जस्ट मी पुन्हा एकदा तो कॉल करेन. समजा इथं काय येणार, फक्त ऑब्जेक्टचं नेम आपण चेंज केलं C2. बघूया प्रोग्राम एक्झिक्यूट करून. दोनदा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आलं, त्यानंतर व्हॅल्यू ऑफ एज. हा एकदाच का प्रिंट झालं, कारण की आपण एकदाच कॉल केले. इथं मी समजा C2 डॉट शो लिहिल्यानंतर तो प्रोग्राम मध्ये आउटपुट दोनदा डिस्प्ले होईल. ओके, तर हा पहिला टाइप झाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा. नेक्स्ट आहे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर होता, तर त्यामध्ये आपण पॅरामीटर कुठं पास केलं नाही. इथं आपण प्रोग्राम मध्ये इथं कन्स्ट्रक्टरला काही व्हॅल्यू पास केली नाही. तशी आपण बघा फंक्शनला ऍज अ पॅरामीटर पास करू शकतो, तर त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्टरला पण आपण पॅरामीटर पास करू शकतो. तर त्याला म्हणतात पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता त्याचा सिंटॅक्स बघा, हा पब्लिक हे क्लास आहे कॉन्स, पब्लिक कॉन्स, आणि इथं दोन पॅरामीटर पास केले, इंटिजर p आणि q. तर इथं इनसाइड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर a इज इक्वल टू p आणि b इज इक्वल टू q, आणि इथं डिस्प्ले व्हॅल्यू गेले a आणि b ची. ओके, आणि बघा इथं कॉल करताना इथं पॅरामीटर पास करून कॉल केले. ठीक आहे, आपण लाईव्ह एक्झाम्पलच बघूया, म्हणजे आपला कन्सेप्ट क्लिअर होईल. आता इथं मी डिफॉल्टच्या ऐवजी फक्त पॅरा करतो, पॅरा कन्स्ट्रक्टर, आणि इथं पण आपण डिफॉल्टच्या जागी पॅरा केलं. ठीक आहे, हा सेव्ह करायचा, पॅरा अंडरस्कोर कन्स्ट्रक्शन एक्झाम्पल डॉट जावा. ओके, त्यानंतर बघा इथं आपल्याला ए आणि बी दोन व्हॅल्यू दिल्या. आता इथं आपल्याला पॅरामीटर पास करायला लागतो. मी इंटिजर p घेतला आणि कॉमा इंटिजर q. आता याला दोन व्हॅल्यू असाइन करायच्या, a इज इक्वल टू p आणि b इज इक्वल टू q. वर्ड शो मध्ये व्हॅल्यू ऑफ a इज a आणि व्हॅल्यू ऑफ b इज b. आता इथं बघा, इथं आपल्याला व्हॅल्यू पास करायला लागतील 10, 20. इथं मी दुसरा दिला 20, 30. ठीक आहे, ऍज अ पॅरामीटर म्हणून आपण व्हॅल्यू पास केला. आता मी आणखीन एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण बनवू शकतो. इथं मी फक्त हा कोड कॉपी पेस्ट केला, इथं ऑब्जेक्ट बनवला C3, आणि इथं आपण ऍज अ पॅरामीटर म्हणून व्हॅल्यू पास करायचे नाहीये, बरोबर ना. तर मग मी इथं असे हाय ठेवल्यात. तर इथं मी सपोज जर a इज इक्वल टू 2, a इज इक्वल टू 2 आणि b इज इक्वल टू 3 केलं. ओके, आता इथं मला तो ऑब्विसली राईट करायला लागेल. इथं नेम चेंज करणं गरजेचं आहे. इथं पॅरामीटर नको. ठीक आहे, मी दिलेलं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, त्याच्यामध्ये इथं लिहू आपण
आणि फायनली C3 डॉट शो. ओके, रन करून बघूया आपण. क्लिअर करायला CLR नाही, CL. ओके, CLS. आता इथं आपल्याला ऑलरेडी आपण पाथवर आहे. आपल्याला इथं जावा सी आणि त्या क्लासचं नाव पॅरा अंडरस्कोर कॉन्स्ट अंडरस्कोर EX, पॅरा अंडरस्कोर कॉन्स्ट अंडरस्कोर EX डॉट जावा. ओके, आता इथे काय म्हणते, डिफॉल्ट C1 इज इक्वल टू न्यू डिफॉल्ट. इथं आपण चेंज नाही केलं. इथं पॅरा कन्स्ट्रक्टर नाव द्यायला पाहिलं होतं. तेच बघूयात आता नव्हतं. इथलं डॉट जावा काढलं मी. ओके, 3 वेळा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आलं. ऍक्च्युअली द पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर द्यायला हवं होतं इथे. आणि त्या व्हॅल्यू आलं A आणि B च्या 10 आणि 20, 20 आणि 30 आणि B च्या A आणि B च्या 20 रिस्पेक्टिव्हली. ओके, आता बघा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर शेवटच्या ह्याच्यामध्ये डिफॉल्ट पाहिजे ना. ओके, आता समजलं तुम्हाला. ओके, तर असं आउटपुट आलेलं आपल्याला. हे झालं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. नेक्स्ट टाइप आहे ओव्हरलोडिंग कन्स्ट्रक्टर. आता ओव्हरलोडिंग कन्स्ट्रक्टर आत्ताच आपण सेम एक्झाम्पल घेतलं, ज्यामध्ये पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर पण यूज केलाय आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण यूज केलाय. सॉरी, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर त्यामध्ये पॅरामीटर पास केलेत आणि इथं पण पॅरामीटर पास केलेत, पण कॉल करताना वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता इथं जर तुम्ही केअरफुली बघितलं, इथं 2च पॅरामीटर पास केलेत. नेम सेमच आहे, इथं 2 केलेत आणि इथं फक्त 3 केलेत आणि ह्याचे डेटा टाइप्स वेगवेगळे. तर याला म्हणतात ओव्हरलोडिंग, म्हणजे सेमच नेम आपण यूज केले आणि त्यामध्ये ऍट्रिब्यूट वेगळे. तर तेच आपण इथं बघूया. आता इथं आपण सेम तसं बघितलंच आहे. मग हे पॅरा कन्स्ट्रक्टर आणि हे पण आपण सेमच आहे. आता आपण पाहिलं तर अजून एक लिहूया, म्हणजे आपल्याला इथं तिसरा लिहिला मी. आता इथं फक्त इंटिजरच्या जागी आपण काय करूया, डबल करूया. इथं पण मी डबल केलं. इथं मी डबल X, Y आणि इथं X आणि हा Y. ओके, आता इथं हा तिसरा कन्स्ट्रक्टर बनवलाय. तर याच्यामध्ये व्हॅल्यू कशा द्यायच्या, तर ज्या डबल मध्ये चालतं तशा, म्हणजे 10.5 20.5. ओके, आता पुन्हा आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट करू.
कंपाईल करायला लागेल पहिल्यांदा. हा आता हे ए आणि बी ची व्हॅल्यू 0 0 आली का आली. आता इथं आपण कॉल तर केले 10.5 आणि इथं ए चीच व्हॅल्यू दिली ना, एक्स आणि वाय ची दिली पाहिजे. ठीक आहे, आपण इथं ए आणि बीच करू. तर इथं कन्वर्जन करताना डबलचं इंटीजर मध्ये कन्वर्ट, नाहीतर ठीक आहे ए आणि बीच करू. त्यांचा डेटा टाइप देताना डबल देऊ. हो काय एरर येतोय का बघा. हा ए ची व्हॅल्यू 10.0 20.0, ए ची 20.0 30.0 आणि हा क्लास झाला. आता ह्याच्यामध्ये ओव्हरलोडिंग काय झाले बघा. इथं पॅरा कन्स्ट्रक्टर नाव आपण कन्स्ट्रक्टरचं दिलं, सेम दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण तेच दिलं आणि 2च पॅरामीटर दिले. पण तरी सुद्धा आपण इथं बनवताना ज्या व्हॅल्यू पास केल्या त्याप्रमाणे तो कन्स्ट्रक्टर कॉल करतो, जरी त्याचं नेम सेम असलं तरी. आता इथं दोन्हीकडे पॅरामीटर कन्स्ट्रक्टर तो कन्फ्युज होऊन जाईल. पण इथला डेटा टाइप इंटीजर आहे आणि इथला डेटा टाइप डबल आहे. जिथं आपण डबल व्हॅल्यू पास केली, डबल म्हणजे पॉइंट मधली, तर तो कन्स्ट्रक्टर तिथं कॉल झाला बरोबर. इथं इंटीजर व्हॅल्यू वाला कन्स्ट्रक्टर कॉल झाला. हा दोन्ही मधला डिफरन्स आहे. ठीक आहे, हे झालं ओव्हरलोडिंग कन्स्ट्रक्टर. हा थर्ड टाइप झाला. नेक्स्ट आहे फायनलायझर. फायनलायझेशन म्हणजे काय, तर आता कन्स्ट्रक्टर कन्स्ट्रक्ट केल्यानंतर तो काहीतरी मेमरी अलोकेट करतो. तर ती मेमरी क्लिअर करण्यासाठी आपण फायनलाइज मेथड यूज करतो. द फायनलाइज मेथड बघा, सिंटॅक्स आता प्रोटेक्टेड व्हॉइड फायनलाइज थ्रोज थ्रोएबल. इथं थ्रोज थ्रोएबल काय करतं, एरर जर काय जनरेट झाला तर थ्रो करतो. आता इथं बघा क्लास फायनलायझर लिहिला, इथं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल केला, अजून एक घेतला, इथं ही आपण फायनलाइज मेथड राईट केली. त्यानंतर पब्लिक व्हॉइड सेट एक फंक्शन कॉल केलं. इथं बघा मेन मेथड आपण राईट केली, त्यामध्ये मेन स्टार्ट्स झालं. इथं ऑब्जेक्ट बनवला, त्यावेळी हा कन्स्ट्रक्टर कॉल होईल. कुठला, हा तो पहिल्यांदा प्रिंट करेल दिस इज कन्स्ट्रक्टर बरोबर. त्यानंतर दुसरा आहे, एकच कन्स्ट्रक्टर आपण राईट केलाय ना बरोबर. त्यानंतर काय होईल, इथलं वाक्य प्रिंट होईल दिस इज सेट मेथड. नंतर आपण काय केलंय, इथं फायनलाइज लिहिलंय, त्यामुळे तो त्यातली व्हॅल्यू क्लिअर करेल आणि त्यानंतर मेन एंड्स डायरेक्ट प्रिंट करेल. येस, तर फायनलाइज काय करतो, जी काय मेमरी कन्स्ट्रक्टरनं अलोकेट केली आहे तर ती क्लिअर करतो. त्यासाठी आपण फायनलाइज यूज करतो. नेक्स्ट पॉइंट आहे धिस कीवर्ड. धिस कीवर्ड काय देतं, तर करंट रेफरन्स देतो. म्हणजे आता जो काही करंट ऑब्जेक्ट चाललाय, तर इथं बघा पब्लिक डेमो दिलाय, पब्लिक इंटीजर कॉमा ए आणि बी, पब्लिक व्हॉइड सेट इंटीजर बी. इथं एक मेथड आपण राईट केले, त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर पी आणि क्यू पास केलेत आणि ए बी ला व्हॅल्यू पी आणि क्यू ची असाइन केली. मग पब्लिक व्हॉइड in above class demo set method is assigning the value of p and q to a and b respectively. This set method can also be written as the follow. असं पण लिहू शकतो किंवा, तर आता इथं ए आणि बी काय आहे, तर त्या ऑब्जेक्टचे करंट रेफरन्स आहेत, म्हणून ते आपण दिस ने यूज केले. म्हणजे आता हे असं लिहिण्यापेक्षा दिस डॉट ए इज इक्वल टू पी आणि दिस डॉट बी इज इक्वल टू क्यू असं पण आपण राईट करू शकतो. ओके, इथं कळलंय आपल्याला धिस कीवर्ड. धिस कीवर्ड कशाला, तर करंट रेफरन्स. आता करंटली कुठले व्हेरिएबल आपण यूज करतोय. ऑल द इन्स्टन्स आर ऍक्सेस बाय 2 ways. वन इज डायरेक्ट अँड सेकंड बाय युझिंग धिस कीवर्ड. जर मला ऍक्सेस करायचं तर आपण डायरेक्ट पण करू शकतो किंवा धिस कीवर्ड यूज करू शकतो. Here in Java, this pointer is not supported. This keyword can be used inside any method to refer the current object. It means that this always refers to the object members through which that method is invoked. Consider the following class. Current method जी आहे त्या मेथड मधले ऑब्जेक्ट जे आहे तर त्यासाठी आपण this keyword यूज करतो. नेक्स्ट पॉइंट आहे इनहेरिटन्स.
तर इनहेरिटन्स म्हणजे काय, तर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की इनहेरिटन्स मध्ये एक बघा एक बेस क्लास असतो आणि एक डिराइव्ह क्लास असतो, आणि जो डिराइव्ह क्लास आहे तो बेस क्लासच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करतो. आता जो बेस क्लास आहे तर त्याला सुपर क्लास म्हणतात, जो डिराइव्ह क्लास आहे त्याला सब क्लास म्हणतात. ठीक आहे. आता बघा इथं क्लास ए लिहिला, त्याच्यामध्ये आहेत आपण डेटा मेंबर डिफाईन केले एक्स आणि वाय. आता क्लास बी, आता इनहेरिट करताना एक्सटेंड्स नावाचा कीवर्ड आपण यूज करतो, आणि इथं आपण इंटिजर पी क्यू आपण इथं राईट केले. ठीक आहे. तर आता ह्याचा या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवणार, आणि तो ऑब्जेक्ट या क्लासच्या एक्स आणि वाय ला ऍक्सेस करू शकणार. तर इथं एक्झाम्पल दिले बघा, क्लास सुपर, त्याच्यामध्ये सुपर मेथड घेतले, मेथड ऑफ सुपर क्लास. आता इथं क्लास सब एक घेतला एक्सटेंड सुपर, आणि त्यामध्ये इथं लिहिलं मेथड, ही आपली सब मेथड घेतली, आणि लिहिलं मेथड ऑफ सब क्लास, आणि नंतर प्रिंट केला कॉलिंग द सुपर क्लास मेथड, आणि इथं सुपर क्लास मेथड कॉल केली. तर ही कशी कॉल करू शकतो आपण, कारण इथं आपण ही एक्सटेंड केले कुठल्या या क्लास पासून, म्हणून आपण ही मेथड इथं कॉल करू शकतो, आणि ज्यावेळी कॉल केला त्यावेळी ही एक्झिक्यूट होईल, ही आउटपुट इथं हे येईल, आणि त्यानंतर मग पुन्हा कंट्रोल येता येईल, आणि ही लाईन प्रिंट करेल कॉल्ड सुपर क्लास मेथड. ओके. आता हे सिंपल एक्झाम्पल आपण बघूया. फाईल न्यू, आता इथं आम्ही क्लास लिहिला. नेक्स्ट जर ऑब्जेक्ट क्रिएट करायचं दाखवलं नाही, अजून एक क्लास आपल्याला घ्यायला लागणार, त्यामध्ये आपण याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ठीक आहे. आपण प्रोग्राम मध्ये बघू. क्लास इथं मी घेतलं सुपर नावाचा, आणि ते त्यामध्ये फक्त मेथड लिहिली पब्लिक void सुपर अंडरस्कोर मेथड. ओके. आणि ह्याच्यामध्ये फक्त एक मी सिंपल लाईन प्रिंट करतोय, लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन सुपर क्लास मेथड, इथं मी सेमीकोलन दिला. ठीक आहे. इथं क्लास सुपर चं काम संपलंय, त्यानंतर आता मला सब क्लास लिहायचं, म्हणून मी इथं लिहिलं क्लास सब, आणि तो काय करणार आहे एक्सटेंड्स कुठला सुपर क्लास, मी इथं लिहिलं एक्सटेंड सुपर. कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज करणार. यामध्ये हीच मेथड मी कॉपी पेस्ट केली, इथं सुपर मेथडच्या ऐवजी मी म्हणतो सब मेथड, तर म्हणलं सब क्लास मेथड. ओके. आणि इथं मी देणार कॉल सुपर मेथड. मला सुपर मेथड कॉल करायची, म्हणून कशी करणार, ऑब्जेक्ट न क्रिएट करता मी ती मेथड कॉल करू शकतो डायरेक्ट, कारण की तो काय इनहेरिट क्लास आहे म्हणून. ओके. आता हा क्लास कुठं क्लोज झाला, इथं क्लोज झाला. त्यानंतर मी मेन साठी लिहिला सिंपल म्हणलं, सिंपल अंडरस्कोर इनहेरिटन्स. ओके. आता इथं काय करणार आहे, बेस क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. बेस क्लास नाव आहे सब, बी इज इक्वल टू न्यू सब, आणि बी थ्रू मी फर्स्ट इथं कॉल करण्याची, ओके, इथं कॉल करण्याच्या पेक्षा आपण इथं कॉल करू. बी डॉट पहिल्यांदा सुपर मेथड कॉल करूया, आणि बी नस आपण सब मेथड पण कॉल करूया. आपण ऑब्जेक्ट कशाचा बनवलाय, क्लास सबचा बनवलाय, बरोबर ना. आणि तो
बेस क्लासची म्हणजेच सुपर क्लासचे मेथड जी आहे सुपर अंडरस्कोर मेथड ती ऍक्सेस करतो. त्या क्लासचं नाव लिहिलं मी सिंपल अंडरस्कोर इनहेरिटन्स डॉट जावा नाव दिलेलं. इथं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून दोन्ही मेथड सुपर मेथड आणि सब मेथड दोन्ही कॉल केले आणि प्रोग्राम सेव्ह केला. आता रन करून बघूया. क्लासचं नाव काय? सिंपल इनहेरिटन्स. ओके, जावा सी सिंपल इनहेरिटन्स डॉट जावा. काय म्हणते? सुपर मेथडला काय एरर आले? illegal start of expression public void ओके. पुन्हा एकदा बघूया आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करून. ओके बघा, अरे रे हा वेगळाच झाला ना. आपल्या प्रोग्रामचं नाव सिंपल इनहेरिटन्स. ओके, जावा सी सिंपल अंडरस्कोर इनहेरिटन्स programs dot java. ओके, इथं बघा या ऑब्जेक्ट टू आपण इबन मेथड म्हणजे सुपर क्लास मधली मेथड पण आपण कॉल केली आणि सब क्लास मधली मेथड पण आपण कॉल केली एकाच ऑब्जेक्ट थ्रू. कशाचा ऑब्जेक्ट बनवला आपण? डिराइव्ह क्लासचा म्हणजे सब क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवला आणि त्याच्या थ्रू आपण या क्लासच्या पण मेथड ऍक्सेस केला. सो दिस इज सिंपल इनहेरिटन्स. ओके, PPT. ओके बघा, नेक्स्ट आपण हे टाइप सगळे बघितले. पहिला सिंगल इनहेरिटन्स, त्यामध्ये एक बेस क्लास, त्यापासून एक डिराइव्ह क्लास. मल्टी लेवल मध्ये एक क्लास, त्यापासून एक डिराइव्ह क्लास, त्यापासून एक डिराइव्ह क्लास. हा क्लास हे जे प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो आणि हा क्लास हे जे प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो. हायरार्चिकल मध्ये एकच बेस क्लास, त्यापासून दोन डिराइव्ह क्लास. आणि हायब्रिड मध्ये इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल आणि मल्टी लेवल. यामध्ये बघा मल्टी लेवल कसं ABC ADE आणि एकच क्लास
आणि त्यापासून डिराइव्ह 2 क्लास, असे 2-3 कॉम्बिनेशन याच्यामध्ये येतात. इथं पण बघा एक बेस क्लास आला, हा मल्टी लेवल पण आला, इकडून पण आणि इकडून पण, जसे हायब्रिड क्लास. सिंग्युलॅरिटीचा प्रोग्राम आता आपण बघितलाच आहे. आता उरलेले प्रोग्राम्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. पुढचे सगळ्याच टाईपचे एक्झाम्पल आपण इनहेरिटन्सचे नेक्स्ट लेक्चरला बघू पूर्ण टाइम. आता फायनल कीवर्ड, सुपर कीवर्ड, पॉलिमॉर्फिझम, पॉलिमॉर्फिझमचे प्रोग्राम्स. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पूर्ण इनहेरिटन्स चे प्रोग्राम्स कव्हर करू, सिंगल इन्क्लुडेड सगळे प्रोग्राम. ठीक आहे, काय डाऊट असेल तर विचारा. थँक्यू व्हेरी मच.